टीम तसं पाहिलं तर कबड्डीसाठी देखील ओळखली जाते. एक नामवंत संघ आहे, एक गाव एक मंडळ हे त्यांचं स्लोगन ब्रीद वाक्य देखील आपल्याला पाहायला मिळतं. मॅच सुरू होते. चला 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे तुम्ही त्वरा करा. गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता महेश जाधव, वाडा एक्सप्रेस. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं गेलं आहे. बॉल पुल केला जातोय आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने मार्गस्थ देखील होताना पाहायला मिळेल. काय एफर्ट्स दाखवलेत खेळाडूची काळजी घ्या आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉलला त्या ठिकाणी अडवण्यात यशस्वी झाले आणि पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर 3 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. 1 रन वाचवली. एक रन खूप महत्वाची असते. एका रनने आपण कित्येक संघ जिंकताना पाहतो, हारतानाही पाहतो. सिक्सर किंगच्या बॅट मधून आणखीन एक 6 येताना पाहायला मिळतोय. हर्षद चौधरी एका बाजूला, दिनेश पाटील दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हर्षद चौधरी. दोन्ही जर पाहिलं तर मातब्बर खेळाडू आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला संपूर्ण वाडा तालुका गाजवला ज्या गोलंदाजाने त्यांच्या विरुद्ध आक्रमण होत आहे, षटकार येतोय. यावेळेला आणखीन एक अफलातून फटका येताना पाहायला मिळतोय. यावेळेला कव्हरच्या दिशेने. वाह, काय बॅटिंग केली जाते. हर्षद चौधरी, दापोडे. धावसंख्या पुढे जाते. पहिल्या षटकात एक मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाले. धावसंख्या 13 झाली आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. कुडू संघाच्या विरुद्ध दापोडे आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल. वाह, वाडा एक्सप्रेस मला का म्हटलं जातं त्याचं उत्तर या ठिकाणी दिलंय. परफेक्ट ब्लॉक बॉल टाकला या ठिकाणी. उत्तर नव्हतं. स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी 13 वर थांबलेला पाहायला मिळेल. पहिली ओव्हर सुरू आहे, पहिलं षटक सुरू आहे. फुलटॉस. त्याला आता कव्हरच्या दिशेने प्रॉपर टायमिंग होऊ शकलेलं नाहीये. क्षेत्ररक्षक मात्र पाठलाग करतायत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. वा, अडवलाय देखील आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये तिसरी धाव घेण्याचं, एकाच षटकात 2 वेळा तिहेरी धावसंख्या घेण्याचा पराक्रम या दोन्ही खेळाडूंनी केलाय. सोपं नसतं 3 धावा घेणं आणि धावसंख्या 16 वर जाते पहिली ओव्हर सुरू असताना. घाई करा, त्वरा करा, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. नुकसान कोणत्याही संघाचं होता कामा नये. चांगला बॉल होता, ढकललं कव्हरच्या दिशेने. या बॉलला 1 रन तिकडे घेतली गेली. पहिली ओव्हर संपते. 17 धावा धाव फलकावर आहेत. चला दुसऱ्या ओव्हरची रणनीती बनवा. 17 धावा म्हणजे चांगली पहिल्याच षटकात चांगली फलंदाजी झाली. कमबॅक करावं लागेल खुडूस टीमला. या ठिकाणी मुख्य काही विकेट्स घ्याव्या लागतील. दडपण प्रतिस्पर्ध्यांवर आणावं लागेल. अजूनही जर पाहिलं तर मॅच 3 षटकं बाकी आहेत. कमबॅक करावं लागेल. बॉलिंग साठी येत आहेत सोनू मोबीन. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतील. एका बाजूला दिनेश पाटील, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हर्षद चौधरी. वीर तानाजी दापोडे टीमसाठी सभापती चषक. या वेळेला फ्लोअर फुल टॉस बॉल होता. काव कॉर्नरच्या दिशेने खेळला, तिकडे 1 रन मिळेल. चेंडूची फेकी देखील चांगली होते. एका जागेवर समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सोनू. आज धीरज भोईर यांच्याकडून हर्षद यांच्यासाठी विशेष पारितोषिक आहे. लगातार 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचं पारितोषिक असेल.
यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होऊ शकलेला नाहीये, परंतु एक धाव तर नक्कीच मिळेल. धावसंख्या एकने पुढे जाईल, परंतु गोलंदाज सोनू देखील धावसंख्येचा ग्राफ खाली आणण्याचा प्रयत्न करतात. बॅक टू बॅक 2 चेंडूवर एक एकच धाव दिली गेली आहे. दिनेश आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हर्षद, या दोघांना रोखण्याचा प्रयत्न ते करतायत. आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या इज्जतीसाठी ग्रामीण क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वा, खूप चांगलं एक बॅलन्स कॅच त्या ठिकाणी पकडली गेली. सोनू आपल्या टीमच्या मदतीला धावून आले. दिनेश होतील बाद. आणखीन एक पहिली विकेट मात्र या ठिकाणी त्यांना पाहायला मिळेल. 3 बॉलमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या आहेत. चला लवकर याचे नवीन फलंदाज प्रितेश पाटील येत आहेत फलंदाजीसाठी. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच प्रितेश पाटील यांना आपण पाहू शकतो, परंतु सोनूने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. धाव संख्या जर पाहिली तर 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना. चांगला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. प्रॉपर टायमिंगला जंप मारली जाते. यावेळेला वा, पुन्हा एक कल्पक फटका ठिकाणी पाहिलं त्यांनी. बॉल फिल्डर खूप लांब आहेत डीप स्क्वेअर लेगला, तिकडे 2 रन येऊ शकतात. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतात प्रितेश. या अगोदरची इनिंग देखील जर पाहिली तर प्रितेशने खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी केली. आता देखील जर पाहिलं तर या खेळाडूचं भविष्य उज्ज्वल दिसतंय. ही सुरुवात आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये भिवंडीचं क्रिकेट तर हा खेळाडू गाजवेलच, परंतु मला ठाम विश्वास आहे महाराष्ट्राचं क्रिकेट देखील गाजवल्याशिवाय राहणार नाही. तेवढं टॅलेंट आहे, कारण बॅटिंग बॉलिंग दोन्ही खूप चांगल्या पद्धतीने करतायत आणि युवा आहेत विशेष म्हणजे. हो, यावेळेला आणखीन एक अफलातून फटका प्रितेश पाटील यांच्या बॅट मधून येतोय. चौकार. खूप चांगला फटका या ठिकाणी त्यांना पाहिला मिळाला. 25 धावा धावफलकावर होताना पाहिला मिळतील. भरत सर, 26 धावा. 26 2 षटकांची समाप्ती झाली आणि 26 धावा. बरं सर, आणि यापुढील समालोचनासाठी मी भरत सरांना आमंत्रित करेल आणि परवा पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद चंदू सर. खूप चांगला आवाज आपण आजच्या दिवसामध्ये ऐकला तर चंदू सरांचा. नक्कीच उद्याला त्यांची मॅच पुणे इथे आहे, याच कारणास्तव आमच्यातून इथे रजा घेत असताना परवा पुन्हा एकदा त्या इथे या स्पर्धेला जॉईन होणार आहेत चंद्रकांत शेट्टे सर. दरम्यान मॅचकडे काय मॅच होती आहे. एका बाजूला दापोडा संघ, हर्षद चौधरी, एक नामवंत संघ. यावेळी धावचीची संधी आणि इथे डायरेक्ट हिट जर झाला असता तर हर्षदला परतावं लागलं असतं डगआउटच्या दिशेने. मात्र काय गोलंदाजी होते कुडू संघ. चिराग बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. सुरेख गोलंदाजी हर्षद चौधरी सारख्या फलंदाजाला इथे थांबून ठेवलंय आतापर्यंत. दरम्यान यावेळेस मात्र बिग हिट. किती वेळ थांबून ठेवेल, मात्र यावेळेस काय होईल. चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळेस डीप मिडविकेट मध्ये सीमारेषा पार हर्षदच्या बॅट मधून येतोय सभापती षटकार. काय बॅटिंग होतीये, अफलातून बॅटिंग. तर या 6 धावेने आता मात्र 32 धाव संख्येवरती पोहोचतोय वीर तानाजी दापोडे संघ. हर्षद आणि एका बाजूला प्रितेश. अफलातून फलंदाजी ग्रेट. यावेळेस मात्र ऑनसाइडला विरकावून दिलाय. अलॉन दी कार्पेटने खेळून करतोय डीप मिड विकेट मधून खूप वेगाने चेंडूवरती धावून येते क्षेत्ररक्षक. दरम्यान एक धाव आणखीन ऍड केली जातीये. एका बाजूला कुडू संघ, पालघर जिल्ह्यातील हा संघ, खूप लांबून आलेला संघ. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भिवंडी नगरीतील वीर तानाजी दापोडे संघ. मागच्या वर्षी नक्कीच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा झाली नव्हती.
मात्र त्याच्या आधी जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ म्हणून हा संघ ठरला होता, तो म्हणजे वीर तानाजी दापोडे संघ. पुन्हा एकदा पाहूया दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे. एका बाजूला कुडूस, यावेळेस विशेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, मात्र पॉइंट रिजनला बेदून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप पॉइंट रिजन मध्ये. मात्र काय सुरेख चपळ रनिंग बिटवीन द विकेट. अफलातून मागच्या मॅचचा हिरो यावेळेस फलंदाजी करत असताना प्रितेश. काय बॅटिंग होतीये. कमी वयामध्ये जास्त नाव कमवण्याचा याने मानस केलेला आहे, तोच हा फलंदाज प्रितेश. 34 धावा लागतात, 35 धावा लागतात धावफलकावरती. 35 रन्स. दरम्यान पुन्हा एकदा लास्ट गो चिराग सज्ज होत असताना यावेळेस मात्र हलक्या हाताने फक्त टॅप करतोय बॉलला प्रितेश आणि स्ट्राईक आपल्याकडे नक्कीच ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. शेवटचा बॉल होता, खूप चांगला बॉल होता आणि त्यावेळेस चांगल्या पद्धतीने फक्त सन्मान देण्याचं काम यावेळेस प्रितेश यांच्या माध्यमातून होताना दिसलं. तर षटक समाप्त क्रमांक 3, 3 षटकांच्या समाप्तीनंतर जवळजवळ 12च्या सरासरीने चाललाय तो म्हणजे वीर तानाजी दापोडे संघ. 36 धावा धाव फलकावरती. तर खुश खबर हर्षद चौधरीसाठी खुश खबर. सलग 3 चेंडूंवरती 3 षटकारासाठी 3000 रुपयाचे पारितोषिक धीरज भुईर यांच्याकडून. कुडूस 11 कुडूस यावेळेस क्षेत्ररक्षण करत असताना खूप चांगलं खेळ आजच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. हर्षद होंडो नक्कीच त्यांची कमतरता यावेळेस. शेवटचं अखेरचं निर्णायक षटक मात्र खूप वेगाने चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळेस वाईडचा इशारा येतोय पंचांकडून. 37 धावा लागतात धाव फलकावरती. साजिद येतोय. शेवटचं अखेरचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी प्रितेश क्रमांक 3चा आलेला बॅट्समन यावेळेस फलंदाजी करत असताना एका चौकाराच्या साहाय्याने 9 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला हर्षद चौधरी यावेळेस रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि अफलातून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. डीजे 41 धावा झाल्या धाव फलकावरती. सुरेख फलंदाजी करत असताना मैदानाच्या चहूबाजूला खेळण्याची कुवत असलेला हा फलंदाज प्रितेश पाटील. एक नामवंत होनहार खेळाडू, कमी वयामध्ये जास्त नाव कमवणारा हा खेळाडू. दरम्यान यावेळेस मात्र अफलातून स्ट्रोक बॅटच्या बरोबर मधल्या फळीला आपटला चेंडू आणि ट्रॅव्हल झाला तो म्हणजेच मिड विकेट रिझम मध्ये सीमारेषा पार. आणखीन एक षटकार. अफलातून बॅटिंग. काय बॅटिंग करतोय प्रितेश. मागच्या सामन्यामध्ये नाबाद पारी खेळली होती आणि तीच इनिंग इथे पूर्ण करत असताना यावेळेस प्रितेश अफलातून बॅटिंग. 6 धावेने आता मात्र धाव संख्या 47 वरती पोहोचते वीर तानाजी दापोडे या संघाची. यावेळेस फुल टच बॉल आणि बैठक शॉट. बॅक टू बॅक दुसरा षटकार प्रितेशच्या बॅट मधून. काय बॅटिंग होतीये अफलातून. रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना यावेळेस प्रितेश पाटील. कमी वयामध्ये जास्त नाव कमवणारा हा खेळाडू अष्टपैलुत्व सादर करत असताना मात्र काय बॅटिंग करते अफलातून बॅटिंग. भिवंडी नगरीतील एक उभरता सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच वीर तानाजी दापोडे या संघातील प्रितेश पाटील. अफलातून बॅटिंग. 6 धावेने आता मात्र अर्धशतक पूर्ण होतोय तो म्हणजे वीर तानाजी दापोडे संघाचा. 53 धावा लागतात धाव फलकावरती. आता मात्र साजिद याच्यावरती इथे आक्रमण होताना दिसतंय. 3 चेंडूंमध्ये 15 धावा.
खर्च करतो. यावेळेस व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंट रिझन धाडून चेंडू ट्रॅव्हल होत असताना धावचीची संधी, दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि ऑफ बोलातून कौतुक करायला हवं. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे या दोन फलंदाजांमध्ये. 2 धावा नक्कीच पूर्ण करतात. 55 धावा लागतात धाव फलकावरती. सुरेख फलंदाजी, अफलातून फलंदाजी. त्या 2 चेंडूवरती 2 षटकार नक्कीच लगावले. प्रितेश 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय नानांकडून. 1000 रुपयाचं पारितोषिक प्रितेशसाठी. दरम्यान यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने साजिद. 55 धावा. यावेळेस ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल. लाईन पाहावी लागेल नक्कीच. पंच वळतायत आमच्याकडे नासिर सर आणि सांगतात हा खराब चेंडू. वाईडचा इशारा. थोडासा दबावामध्ये गोलंदाजी करत असताना यावेळेस साजिद. दरम्यान धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 56 धावा. अखेरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मात्र थोडस खराब गोलंदाजी साजिदच्या यांच्या मार्फत. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा. यावेळेस ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा वाईड बॉल. यावेळेस साजिद यांच्या माध्यमातून 57 धावा लागतात धाव फलकावरती. प्रितेश बॅक टू बॅक जे 2 षटकार आले त्यासाठी नक्कीच आमचे आदरणीय लाडके नगरसेवक आदरणीय सन्माननीय श्रीयुत देवरांजी भोईर साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे प्रितेशसाठी. अफलातून बॅटिंग आजच्या दिवसामध्ये नक्कीच मंत्रमोहित केलंय प्रितेशने रसिक प्रेक्षकांना. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेस साजिद प्रितेशसाठी. यावेळेस ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेरचा बॉल. आता मात्र सांगतायत पंच नासिर सर की लाईन चांगली आहे. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि त्यात यशस्वी ठरत असताना साजिद डॉट डिलिव्हरी. लास्ट टू गो. 57 धावा धाव फलकावरती. लास्ट बॉल कशा प्रकारे खेळून काढेल प्रितेश. 2 षटकार आणि 2 चौकार नक्कीच त्याच्या बॅटमधून आले. तर लास्ट बॉल यावेळेस टाकण्यासाठी सज्ज. आधीच शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस आणखीनच बाहेर बॉल. वाईडचा इशारा. 58 रन लागतायत धाव फलकावरती. काहीतरी थोडंसं कानमंत्र देत असताना हर्षद चौधरी नॉन स्ट्रायकिंग एंडला एक खूप चांगला फलंदाज आहे. मागच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं निंबोली येथे त्यांनी काहीतरी 16 चेंडूमध्ये 78 धावांची पारी खेळली होती. यावेळेस मात्र ऑफ स्टिकच्या आणखीनच बाहेर बॉल आणि वाईडचा इशारा येतोय. या षटकामध्ये जवळजवळ 5 वाईड हाताळले तर साजिदने. का? कारण दबाव असणार आहे. एक सेट झालेला बॅट्समन आहे प्रितेश. त्याच्या समोर 2 षटकार आणि 2 चौकारच्या सहाय्याने खेळतोय. मात्र काय फलंदाजी करतोय. लास्ट गो ओव्हर द विकेटने साजिद प्रितेश साठी. आता मात्र थोडस रनअप बिघडतंय. काहीतरी दडपणामध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतो आता सभापती चषक 2022. सुरेख आयोजन आणि तितकंच दर्जेदार नियोजन गावदेवी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. यावेळेस कुठे चेंडू शॉर्ट टाइम पूल करण्याचा प्रयत्न. मिसमिंग स्ट्रोक आहे. मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल का? मात्र इथे झेल टिपतोय आणि इथे प्रितेशच्या कीज अंत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत धाव फलकावरती. त्या म्हणजेच 59 धावा आणि 60 धावांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजेच कुडूस 11 कुडूस या संघासमोर. तर लगेचच दापोडा संघाने तर क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि लगेचच 2 फलंदाज कुडूस संघाने आपल्या खेळपट्टीवरती पाठवायचे. जवळजवळ 15च्या सरासरीने जावं लागेल. ते म्हणजेच कुडूस संघाला.
चला वळूया मॅच कडे. 24 चेंडू आणि 60 धावा. तर नक्कीच आणखीन एक अभिमानास्पद बाब म्हणजे बाळकुम गावासाठी कुमारी सई आशिष पाटील बाळकुमची जलपरी नक्कीच आता होत आहे हवाई परी विश्वविक्रमाकडे वाटचाल करत असताना काश्मीर ते कन्याकुमारी 4000 किलोमीटरचा प्रवास ती सायकलने पार करणार आहे. पहिला टप्पा तिने पार केला. 2000 किलोमीटरचा प्रवास सायकलने यशस्वीपणे पूर्ण केला आणि ते पण विक्रमी वेळात पूर्ण केला व पुढे 2000 किलोमीटरचा प्रवास तिचा कालपासून सुरू झालेला आहे. नक्कीच या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तर वळूया मॅच कडे. 24 चेंडू आणि 60 धावा. यावेळेस वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय राजन. एक अष्टपैलू खेळाडू सलामीची जोडी फैजान आणि विशाल. पहिलाच बॉल यावेळेस अफलातून स्ट्रोक. क्रिकेटचं सौंदर्य इथे साबण करत असताना मात्र इथे आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने दरम्यान चेंडू अडतोय आणि इथे 2 धावा नक्कीच आडल्या जात आहेत. मात्र काय कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली. सुरेख फैजान एक आणखी टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव आपल्या समोर. पालघर जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं फैजान. या वेळेस दुसराच बॉल आणि भिरकावून दिलाय. जशाच तसं प्रत्युत्तर देत असताना डीप मिडविकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फैजानच्या बॅट मधून येतोय बिग 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 सभापती सरकार. अफलातून बॅटिंग. चोवीस चेंडू आणि 60 धावा. जवळजवळ 15च्या सरासरीने जायचं आहे ते म्हणजे स्कुडूस संघाला आणि त्याच्याच प्रयत्नामध्ये पहिल्याच बॉलवरती 2 धावा आणि लगेचच दुसऱ्याच बॉलवरती एक मोठा षटकार पाहायला मिळाला फैजानच्या बॅटमधून. का या खेळाडूचं नाव अग्रगण्य घेतलं जातं टेनिस क्रिकेट जगतामध्ये त्याचं इथे प्रत्यय देत असताना फैजान. तर बॉल आलेला मॅच बॉल घ्यायचा आहे. तर एका बाजूला आपण बघतोय गतवर्षी ज्याने याच स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता तोच राजन. यावेळेस गोलंदाजी मार्क वरती अराउंड दी विकेटने यावेळेस फुलरलेनचा बॉल आणि कव्हरच्या डोक्यावरून देखना नेत्रदीपक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा स्ट्रोक आणि या 4 धावा येत आहेत डीप एक्स्ट्रा कव्हर रिझम मध्ये. काय फलंदाजी होतीये. अफलातून फलंदाजी. फैजान काय बॅटिंग होतीये. सुरेख फलंदाजी. फैजान अफलातून बॅटिंग. 3 चेंडूंमध्ये 12 धावा. नक्कीच चांगली फलंदाजी. दरम्यान यावेळेस बिगिट 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 आणखीन एक मोठा षटकार. इथे काउ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी. आणखीन एक षटकार. सुरेख फलंदाजी. नक्कीच पनवेल येथे सुद्धा फैजान यांच्या बॅटमधून 2019 साली आपण पाहिले होते 5 चेंडूंवरती 5 षटकार लगावण्याचा विक्रम केला होता. यावेळेस सुद्धा तशाच प्रकारची खेळी खेळावी लागेल आणि तशाच प्रकारची खेळी खेळत असताना यावेळेस मात्र झेलची संधी. मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा सहजरित्या जाऊन पूर्ण होत आहेत. इथे मात्र राजन वरती इथे आक्रमण होत असताना फैजान याच्या बॅट मधून 20 धावा कुठल्या जातात पहिल्याच षटकामध्ये. अजून शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मात्र काय बॅटिंग होतीये. 24 चेंडू आणि 60 धावा. असं वाटलं होतं की हे खूप मोठं टार्गेट आहे कुडूस 11 कुडूस संघासाठी. लास्ट गो राऊंड दी विकेटने यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. आता मात्र झेलची संधी आहे आणि इथे झेल टिपतोय तो म्हणजेच निखिल. आता मात्र फैजलच्या खेळीचा इथे अंत. कमबॅक करत असताना राजन 5 चेंडूंमध्ये 20 धावा नक्कीच खर्च केल्या होत्या. मात्र जाता जाता सांगून देतोय की मी सुद्धा काही कमी नाहीये. का मी या स्पर्धेमध्ये गतवर्षी चॅम्पियन्स ठरलो होतो आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी मी का ठरलो होतो त्याचे इथे उत्तर देत असताना राजन पाटील फैजानला परतवतोय डगआउट मध्ये. काय मॅच होतीये. एक तुम्हारी तो एक हमारी.
असं काहीतरी चित्र इथं दिसत असताना पहिल्याच षटकामध्ये 20 धावा कुठल्या आहेत. कुडूस 11 कुडूस संघाकडून खेळत असताना फैजान सलामीचा आलेला बॅट्समन 6 चेंडूंचा सामना केला, 1 चौकार, 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले आणि 20 धावा नक्कीच त्यांनी कुठल्या. आता मात्र समीकरण नेऊन ठेवतोय ते म्हणजे 18 चेंडू आणि 40 धावा. एक्विवेशन थोडस दोन्ही बाजूला आहे, सामना बॅलन्सिंग आहे. एका बाजूला चांगली गोलंदाजी आहे वीर तानाजी दापोडे या संघाकडे, चांगली फलंदाजी आहे कुडूस 11 कुडूस या संघाकडे. दरम्यान यावेळेस कोण होते गोलंदाजी मार्कवरती ज्याने आजचा दिवस संपूर्ण हलवून ठेवलाय आपल्या गोलंदाजी फलंदाजी, तोच यावेळेस खेळाडू येतोय. अष्टपैलू खेळाडू, एक ऑलराऊंडर परफॉर्मर करणारा हा खेळाडू प्रितेश पाटील वीर तानाजी दापोडे संघाकडून. तर सामना करेल महेश. डावखुरा विस्फोटक फलंदाज, यावेळेस फुलटस बॉल विकून देण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि इथे आणखीन एक बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन. हर्षद चौधरी चांगला झेल टिपतोय आणि इथे आता मात्र महेशला परतावं लागतंय. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. 20 या धावसंख्येवरती दुसरा हादरा बसतोय तो म्हणजे कुडूस 11 कुडूस या संघाला. काय मॅच होतीये. विशाल स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला योगेश, मागच्या मॅचचा हिरो ज्याने मागच्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. दरम्यान प्रितेश ओव्हर दी विकेटने पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेस बिग करण्याचा प्रयत्न आणि इथे डाऊन दी ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषा पार. यावेळेस होतोय विशालच्या बॅट मधून षटकार. काय मॅच होतीये, कधी सामना झुकतोय दापोडे संघाकडे तर कधी सामना झुकतोय तो म्हणजे कुडूस संघाकडे. कुडूस संघ सुद्धा सांगतोय आम्ही सुद्धा काही कमी नाहीयेत. 60 धावांचा पाठलाग करत असताना त्या धावा कशाही असू द्यात आम्ही त्या पेलण्यासाठी समर्थ आहोत असंच काहीतरी सांगत असताना यावेळेस फैजान बाद झाल्याच्या नंतर विशाल इथे मोर्चा सांभाळत असताना विशाल आणि क्रमांक 4चा फलंदाज योगेश. पुन्हा एकदा प्रितेश फुलरलेनचा बॉल, यावेळेस कव्हर टॉय पायाला मिळाले. सुरेख देखनात फटका, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चांगला थ्रो येईल. मात्र तत्पूर्वी 2 धावा नक्कीच ऍड केल्या जातील त्या स्कोर कार्ड वरती. 28 धावा 28 धावा. दुसराच दिवस आहे सभापती चषकाचा आणि काय मॅचेस होत आहेत, अफलातून मॅचेस. दरम्यान प्रितेश यावेळेस मात्र सुरेख फटका, डीप 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 मिड विकेटरच्या मध्ये चेंडू लांब आणि लांबच लांब. हा येतोय हाय अँड हँडसम विशालच्या बॅट मधून सिक्सर. काय बॅटिंग होतीये, अफलातून बॅटिंग. 34 धावा लागतात धाव फलकावरती. काय मॅच होतीये. 60 धावांचं आव्हान ठेवलं होतं, असं वाटलं होतं भलं मोठं डोंगर उभं केलंय दापोड्या संघाने कुडूस संघासमोर. मात्र त्या पेलत असताना काय फलंदाजी होतीये. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि 4 चेंडूंचा खेळाच्या नंतर 34 धावा लागतायत. पुन्हा एकदा ओव्हर दी विकेटने प्रितेश यावेळेस हळूवार पत्रे टाकला, चेंडू गती परिवर्तन केलं, मात्र योग्य उत्तर देताना खूपच चांगला सुरेख क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. मात्र लास्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. आणखी एक चौकार. 38 धावा. सुरेख फलंदाजी विशाल. काय बॅटिंग होते. वाड्याचा वंडर बॉय म्हणून त्याला संबोधलं जातं आणि का त्याला वंडर बॉय संबोधलं जातं त्याचं इथे उत्तर देत असताना अफलातून बॅटिंग. यावेळेस खोलवर टाकला चेंडू खोदून खेळून काढतोय. दरम्यान यावेळेस एक धाव तर निश्चित आणि इथे लेझी क्रिकेट पाहायला मिळाला दापोडे संघाकडून. दिनेश इथे एकच धाव होती, त्या एका धावेचं रूपांतर लगेचच 2 धाव्यांमध्ये केलं आणि 2 धाव्याने आता मात्र षटक इथे संपतोय क्रमांक 2. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकावरती 40 धावा.
तर नक्कीच जे 2 षटकार आले विशालच्या बॅटमधून त्या 2 षटकारांसाठी नानांकडून विशालसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच क्रिकेटवरती अपार प्रेम संघ कोणताही असू द्या, प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडूवरती नानांचं तितकंच प्रेम असतं. तेच आपल्या इथं पाहायला मिळालं. ह्या आधी बॅटिंग होती प्रितेशची आणि त्या प्रितेशच्या बॅटिंगवरती नानांनी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. आता लगेचच आपण पाहिलं त्याच्याच प्रतिस्पर्धी संघ कुडूस संघ खेळतोय, फलंदाजी करतोय आणि कुडूस संघाच्या फलंदाजी करत असताना विशाल 2 षटकार नक्कीच लगावले आणि त्यासाठी त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक नानांच्या माध्यमातून इथं पाहायला मिळालं. 12 चेंडू 20 धावा, काय मॅच होतीये. 12 चेंडू आणि 20 धावा. सामना नक्कीच मला वाटतं शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल यात काही शंका नाहीये. वंडर बॉय ऑफ वाडा विशाल नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला यावेळेस विशाल खोटपा चेंडू षडंबूल करण्याचा प्रयत्न आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तर निश्चितच दिवेश यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा रोखण्यासाठी सक्षम ठरतोय हा क्षेत्ररक्षक. दरम्यान गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दीनानाथ खूप चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये सुद्धा 11 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. यावेळेस चेंडू शॉर्ट ऑन पुल अँड सक्सेसफुल. यावेळेस आणखीन एक सिक्सर येतोय, तो म्हणजे विशालच्या बॅट मधून. अफलातून बॅटिंग या 6 धाव्याने आता मात्र धाव फलक खूप वेगाने वाढत असताना 47 धावा लागतात धाव फलकावरती. इतका टायमिंग तुम्ही देऊ शकत नाहीयेत. एक सेट झालेला बॅट्समन आहे विशाल. अशा बॅट्समनला जर तुम्ही इतका वेळ दिला तर नक्कीच यावेळेस मात्र परीत आले त्याचा योग्य वापर आणि काय बॅटिंग आमच्या व्यासपीठाला मानवंदना देत असणारा हा येतोय हाय अँड हँडसम सिक्सर. सुरेख फलंदाजी. मैदानाच्या चोहोबाजूला खेळण्याची कुवत असलेला हा फलंदाज, पालघर जिल्ह्यातून आलेला, वाडा तालुक्यातून आलेला हा फलंदाज विशाल वंडर ऑफ वाडा म्हणून संबोधला जातो. आणि का त्याला वंडर ऑफ वाडा असं संबोधलं जातं त्याचं इथे योग्य उत्तर देत असताना अफलातून बॅटिंग कुडूस 11 कुडूस. वरती विकेटने यावेळेस देण्यात. यावेळेस मात्र शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न होता. मिस्टर स्ट्रोक आहे, जेलची संधी मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगला प्रयत्न यावेळेस करताना दिसला तो म्हणजे क्षेत्ररक्षक दिवेश. मात्र 2 धावा नक्कीच देऊन जातील कुडूस संघाला. आता मात्र 2 धाव्याने धाव संख्या पोहोचते 55 धावा. आणखी 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फक्त 5 धावा हव्या असणार आहेत विजयासाठी. 8 चेंडू आणि 5 धाव्यांची आवश्यकता कुडूस 11 कुडूस या संघाला. या टायमिंगला संध्याकाळच्या सत्रामध्ये 24 चेंडू आणि 60 धावा खूप मोठं टार्गेट मानलं जातं. मात्र त्या टार्गेटचा सामना करण्यासाठी उतरलेला हा फलंदाज अफलातून कव्हरच्या डोक्यावरून यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. काय बॅटिंग पाहायला मिळतंय. सुरेख बॅटिंग. 7 चेंडू आणि 1 धावा विजयासाठी. यावेळेस मात्र स्कोरची लेवल होतीये. मात्र काय बॅटिंग विशाल. यावेळेस अफलातून स्ट्रोक डीप पॉइंट रिझम मध्ये यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होतोय. विजयी चौकार येतोय विशालच्या बॅट मधून. कॉंग्रॅच्युलेशन.